मला खात्री आहे की एक संगीतमय चित्रपट जेव्हा आपण घेऊन येतो तेव्हा त्यातलं संगीत लागतंच, पण चित्रपटाची कथा ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि त्या कथेला न्याय देणाऱ्या व्यक्तिरेखा तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि त्या व्यक्तिरेखांना न्याय देणारे अभिनेतेही तितकेच महत्त्वाचे असतात आणि सगळ्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांची व्यक्तिरेखा केली आहे. मराठी चित्रपटांचं विश्व त्या काळात जे होतं ते मधल्या काळात आपण खूप एका प्रकारच्या विषयांमध्ये अडकून पडलो आणि आपली ताकद आहे खूप मोठे मोठे विषय हाताळण्याची, कारण मराठीमध्ये सगळेच उत्तम तंत्रज्ञ, कलाकार, निर्माते, लेखक, दिग्दर्शक काम करतात. पण कदाचित आपण ते धाडस का केलं नाही मला माहीत नाही. पण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने जिओ स्टुडिओज, सुनील फडतरे आमचे निर्माते आणि आमच्या सगळ्या टीमनी हा एक प्रयत्न केला आहे की जो प्रकार चित्रपटाचा आपल्याकडे नाही आहे, परीकथा किंवा संगीतमय परीकथा किंवा फॅन्टसी, तर तो हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला असं वाटतं की आम्ही 100% आमच्या बाजूने दिलेत आणि 10 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा प्रेक्षक त्यांच्या बाजूने 200% देतील.